याच्यातील जखमी मोहम्मद रियाज उर्फ टिल्ली मोहम्मद रफिक शेख याचा आणि याच्यातला जो आता या गुन्ह्यातील जो आरोपी आहे अमन इरफान शेख यांच्यामध्ये 1.5 वर्षापूर्वी भांडण झालं होतं. त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध एकमेकाविरुद्ध 307 चा गुन्हा या पोलीस स्टेशनला दाखल होता. याच्यातील जो जखमी आहे हा जेलमधून सुटून आल्यानंतर आता 1 तारखेला 30 तारखेच्या रात्री ताजबागच्या हद्दीमधील ताज बिर्याणी हाऊस या ठिकाणी त्याच्या मित्रासह जेवायला गेला होता. तो तिथं आल्याची माहिती याच्यातील जे आरोपी आहे अमन इरफान शेख याला माहिती मिळाल्यावरून तो त्या ठिकाणी आला. त्याबरोबर त्याचे भाऊ हे दोघे भाऊ पण त्याच्या बरोबर आलेले होते आणि त्यांनी त्याला चाकूने मारहाण केलेली आहे. याच्यामध्ये आतापर्यंत 3 आरोपींना अटक केलेली आहे. त्याच्यामध्ये मोहम्मद एहसान मोहम्मद इरफान शेख, मोहम्मद फैजान इरफान शेख आणि त्या ठिकाणी जे बिर्याणी हाऊस आहे त्याचे मालक फारिस निजामुद्दीन कादरी यांना अटक केलेली आहे. आता त्यांची प्रकृती स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. या 3 आरोपींना 1 तारखेला आपण अटक केले होते. त्यानंतर आज पुन्हा आपण न्यायालयासमोर त्यांना हजर केलं होतं. तर त्याच्यामध्ये आणखीन 3 दिवसाचे PC आपल्याला मिळालेले आहे, पोलीस कस्टडी मिळालेली आहे. याच्यामध्ये एक जो हॉटेलचा मालक आहे फारिस निजामुद्दीन कादरी याच्यावरती यापूर्वी विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे। हर मोबाइल की खरीदी पर पाएं धमाकेदार गिफ्ट, वो भी बिल्कुल फ्री। और सुनिए 0% फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाएं। तो देर मत कीजिए, अभी आइए राधा रानी मोबाइल, फेरुमल चौक, गुजरी बाजार, कामटी। अभी कॉल करें। इन त्योहारों पे घर लाएं नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, LED टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो AC। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।